आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अंधेरी पूर्वेतील आघाडीनगर येथील सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या केबिनला अचानक आग लागली। या आगीमध्ये केबिन शेजारी उभ्या असलेल्या वाहनांना आग लागून 2 चारचाकी आणि एका दुचाकीचं मोठं नुकसान झालं। केबिनच्या बाजूला लाकडी बांबू असल्यानं आगीनं पेट घेतला। आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाहीये। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी विभागाला फटका बसलाय। या वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या 139 फेऱ्या रद्द झाल्यात, तर 163 बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या, ज्यामुळे प्रवाशांचे हाल आणि एसटी प्रशासनाचं नुकसान झालंय। आता नागपूरच्या महापौरांना शासकीय बंगला मिळणार आहे। नागपूरच्या महापौरांना आतापर्यंत शासकीय निवासस्थान नव्हतं, मात्र राज्य शासनानं 21 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय बंगला देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार महापौरांना बंगला उपलब्ध करून दिला जाणार आहे। 6 फेब्रुवारीला नव्या 8व्या महिला महापौराची निवड होणार आहे। नाशिकमधल्या सुप्रसिद्ध नवशा गणपती मंदिरामध्ये अनोखी आरास करण्यात आली आहे। संकष्टी चतुर्थी निमित्तानं मंदिराचा गाभा केळीची पानं आणि फळांनी सजवण्यात आलाय। मंदिरातील ही अनोखी सजावट मंदिराच्या सौंदर्यात भर घालतीये। अभिनेत्री मृणाल ठाकूरनं नुकतंच एका व्हिडिओमध्ये अहिराणी भाषा बोलली आहे। तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी नुकतंच दो दीवाने शहर में या सिनेमाच्या एका इव्हेंटला सहभागी झाले होते। तेव्हा मृणालनं समाज माध्यमांशी प्रतिनिधींशी अहिराणी भाषेमध्ये संवाद साधला। पुणे शहरामध्ये आज देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक भागामध्ये 7 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असणार आहे। महावितरणच्या पर्वती विभागांतर्गत येणाऱ्या नवी पेठ, तक्षशिला, तरुण भारत आणि विठ्ठलवाडी या भागामध्ये नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जात आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी विभागाला फटका बसलाय। वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या 139 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। यामुळे प्रवाशांचे हाल झाले, तर एसटीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। दिशा सजयन मृत्यूची सीबीआय चौकशी करणाऱ्या याचिकेवरती सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी नकार दिला। दिशाच्या वडिलांनी याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सादर केली होती। मात्र आपण सीबीआयचे वकील म्हणून काम पाहिलंय असं नमूद करून न्यायमूर्ती पाटील यांनी हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचं स्पष्ट केलं। सोबतच याचिका योग्य त्या खंडपीठापुढे सादर करण्याचं स्पष्ट देखील केलंय। वन खात्याच्या विश्रामगृहामध्ये मांसाहार परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मागणीचं पत्र वनमंत्री गणेश नाईक यांना दिलंय। मांसाहार बंदीमुळे पर्यटक खासगी हॉटेल्सकडे वळतात, त्यामुळे वन खात्याच्या उत्पन्नात घट होते असं कारण पत्रात नमूद करण्यात आलंय। या मागणीला वन अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता। मुंबईतल्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलंय। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडून नोव्हेंबर ते जानेवारीचं महिन्याचं हे वेतन लेखी आदेश नसताना थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे विशेष शाळांतील शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे। प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं। त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्यानं न्यायालयीन कोठडीसाठी युक्तिवाद केला जाणार आहे। या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। रेल्वे प्रवाशांना दिलासा नाहीच, नो रिफंड विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। तत्काळमध्ये काढलेलं तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना रिफंड मिळणार नाही अशी योजना मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप सचिन तिवारी या वकिलानं एका जनहित याचिकेच्या माध्यमातून केला होता। मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली।
मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकिटावरील 2 स्थानकांच्या नावावरून वाद निर्माण झाला. सीएसएम तसंच टर्मिनस मेट्रो आणि जेएसएम टर्मिनस मेट्रो असं संक्षिप्त उल्लेख असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते. या मेट्रो स्थानकांच्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकिटावर करण्यात यावा अशी मागणी जगन्नाथ शंकर शेठ प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. तिकिटावरील नावामध्ये सुधारणा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. वाकोला ते वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान उड्डाणपूल प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे बीकेसी वाकोला ते पश्चिम द्रुतगती मार्गावरचा प्रवास सोपा होणार आहे. नागपूर महापालिकेमध्ये एकूण 10 स्वीकृत सदस्य राहणार आहेत. संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळतील. 10व्या स्वीकृत सदस्याकरता ठाकरे गटानं काँग्रेसला पाठिंबा दिलाय. काँग्रेस आणि ठाकरे गटाची आघाडी मजबूत झाली असून नगरसेवकांची संख्या आता 36 वर पोहोचली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीमुळे दूध, भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. मुंबई ठाण्यामध्ये दूध पुरवठा 50% घटण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्समधली माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात करण्यात आली. डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार आहे. उड्डाण मंत्रालयाच्या अहवालामधून अपघाताची माहिती समोर येईल. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाहीच. अद्याप अहवाल तयार झाला नाहीये. खारगे समितीच्या अंतिम बैठकीत देखील झाली नाहीये अशी विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे. आणि त्या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी.